नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचा मी पुन्हा एकदा आपल्याच मराठी सूत्रसंचालन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। दिनांक 1 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। चला तर मग त्याच उत्साहात आपण सुद्धा सुरू करूयात महाराष्ट्र दिनाच्या संपूर्ण सूत्रसंचालनाचा नमुना। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी काहीतरी खास आहे, ज्याने तुम्हाला सूत्रसंचालन अगदी सोपं होऊन जाईल। चला तर मग सुरू करूया। सह्याद्रीच्या कड्यावर उभा अभिमान माझा, सह्याद्रीच्या कड्यावर उभा अभिमान माझा, मराठी मातीचा सुवास आहे श्वास माझा। ज्यांनी घडवलं महाराष्ट्र, ज्यांनी घडवलं महाराष्ट्र, त्या भूमीला मानाचा मुजरा माझा, त्या भूमीला मानाचा मुजरा माझा। सर्वप्रथम आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 1 मे सह्याद्रीच्या कड्यांमधून आणि नद्यांच्या प्रवाहातून ज्याचा जय जयकार ऐकू येतो, अशा आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिवस। संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेला हा महाराष्ट्र आज प्रगतीच्या शिखरावर आहे। या मंगलमय दिनाच्या निमित्ताने आयोजित आजच्या सोहळ्यात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। काड्या मातीत देहाच्या मातीत क्रांतीचे रक्त सडसडते, काड्या मातीत देहाच्या मातीत क्रांतीचे रक्त सडसडते, हा महाराष्ट्र माझा आहे, ज्याची कीर्ती जगात गाजते, ज्याची कीर्ती जगात गाजते। यानंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन। सुरुवात अशी करा। ज्यांनी घडवली ओळख आपली, ज्यांनी दिला स्वाभिमान, ज्यांनी घडवली ओळख आपली, ज्यांनी दिला स्वाभिमान, त्यांच्या चरणी अर्पण करतो आजचा हा अभिमान, आजचा हा अभिमान। कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या आराध्य दैवतांच्या वंदनाने करूया। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्वराज्याचे संस्थापक आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संयुक्त महाराष्ट्राच्या शिल्पकारांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेला माल्यार्पण करावे व दीप प्रज्वलित करावा। प्रतिमा पूजन सुरू असताना हे बोला। ज्यांच्या प्रेरणेने हा महाराष्ट्र उभा आहे, ज्यांच्या बलिदानाने हा स्वाभिमान जागा आहे, अशा थोर महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया। अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप ज्ञानाच्या ज्योतीने मनामनात चैतन्य फुलवू दे। मांगल्याचा हा उत्सव आज महाराष्ट्राच्या या मातीत प्रगतीची नवी पहाट आणू दे। यानंतर ध्वजारोहण। आता आपण वळतोय कार्यक्रमाच्या सर्वात मुख्य आणि अभिमानाच्या क्षणाकडे, तो म्हणजे ध्वजारोहण। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सन्माननीय इथे पाहुण्यांचे नाव घ्यावे, यांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करावे। या ठिकाणी सर्वांना सावधान स्थितीत उभे करून राष्ट्रगीत व नंतर राज्यगीत घ्यावे व भारत माता की जय, महाराष्ट्र दिन चिरायू होवो अशा घोषणा द्याव्या। यानंतर ही चारोळी वापरू शकता। अभिमानाने फडकतोय तिरंगा या निळ्याभोर आकाशी, अभिमानाने फडकतोय तिरंगा या निळ्याभोर आकाशी, कर्तव्याची शपथ घेऊया आपण या मातीशी। तिरंग्याच्या 3 रंगात दडलाय आमचा स्वाभिमान, तिरंग्याच्या 3 रंगात दडलाय आमचा स्वाभिमान, जगभरात गाजवूया माझ्या महाराष्ट्राची आणि भारताची शान, माझ्या महाराष्ट्राची आणि भारताची शान। आताच आपण आपल्या लाडक्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले। आता मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे। यानंतर पाहुण्यांचे स्वागत। पाहुणे आमचे खास मनी सण सुखाचा, पाहुणे आमचे खास मनी सण सुखाचा, फुलांच्या या सुगंधाने स्वीकार करावा स्वागताचा, स्वीकार करावा स्वागताचा। ध्वजारोहणानंतर आता वेळ आहे आपल्या पाहुण्यांच्या स्वागताची। तर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, इथे अध्यक्षांचे नाव घ्यावे, यांचे स्वागत माननीय इथं स्वागत करणाऱ्या सरांचे नाव घ्यावे। हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय इथे प्रमुख पाहुण्यांचे नाव घ्यावे, यांचे स्वागत माननीय इथं स्वागत करणाऱ्या सरांचे नाव घ्यावे, हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
अशा प्रकारे सर्व पाहुण्यांचे स्वागत करून घ्यावे. यानंतर प्रास्ताविकासाठी आमंत्रित करताना तुम्ही ही चारोळी वापरू शकता. शब्दांच्या ओंजळीने उलगडतील आज विचार, शब्दांच्या ओंजळीने उलगडतील आज विचार, महाराष्ट्राच्या गौरवाचा घुमेल अभिमानाचा नाद. कार्यक्रमाला लाभेल अर्थपूर्ण अशी दिशा, कार्यक्रमाला लाभेल अर्थपूर्ण अशी दिशा, प्रास्ताविकातून उभी राहील आजची रूपरेषा, प्रास्ताविकातून उभी राहील आजची रूपरेषा. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय इथे प्रास्ताविक करणाऱ्या सरांचे नाव घ्यावे यांना आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडावी. यानंतर पाहुण्यांचे मनोगत. संघर्षातून जन्म घेतला, स्वाभिमानाने उभा राहिला, महाराष्ट्र हा फक्त राज्य नाही, तो संस्कृतीचा दीप झाला. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो त्या लढ्याची ज्यामुळे महाराष्ट्र घडला. ही माती संतांची, शूरवीरांची आणि समाजसुधारकांची आहे. शब्दांच्या फुलांनी विचारांची गुंफण व्हावी, शब्दांच्या फुलांनी विचारांची गुंफण व्हावी. आपल्या मार्गदर्शनाने या कार्याला नवी दिशा मिळावी, या कार्याला नवी दिशा मिळावी. आता वेळ आहे विचारांच्या देवाणघेवाणीची. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय इथे पाहुण्यांचे नाव घ्यावे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करावे. पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांच्या मार्गदर्शनातील एखादी प्रभावी वाक्य वापरून दुसऱ्या पाहुण्यांच्या मार्गदर्शनाकडे वळावे किंवा मार्गदर्शनाला अनुसरून अशा चारोळ्या वापरू शकता. माती ही संतांची, माती ही वीरांची, माती ही संतांची, माती ही वीरांची, माती ही स्वाभिमानाची, माझ्या महाराष्ट्राच्या अभिमानाची, माझ्या महाराष्ट्राच्या अभिमानाची. धन्यवाद सर, तुमचे मार्गदर्शन आमच्या कायम स्मरणात राहील. यानंतर नियोजित असलेल्या पाहुण्यांचे मनोगत घ्यावे व अध्यक्षीय मार्गदर्शनाकडे वळावे. अध्यक्षीय मनोगत. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, तुमच्या विचारांची शिदोरी आम्ही कधीच विसरणार नाही, आम्ही कधीच विसरणार नाही. अनुभवाचे गाठोडे आणि विचारांची धार असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष इथे अध्यक्षांचे नाव घ्यावे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. अध्यक्षीय मनोगतानंतर ते काय बोलतात त्यानुसार तुम्ही या ओळी वापरू शकता. शब्दांच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचारांची दिशा दिली, शब्दांच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचारांची दिशा दिली, तुमच्या या मार्गदर्शनाने आजची ही सभा उजळली. अनुभवाच्या बोलातून तुम्ही दिला जो मंत्र आम्हाला, अनुभवाच्या बोलातून तुम्ही दिला जो मंत्र आम्हाला, नक्कीच नवी ऊर्जा मिळेल या महाराष्ट्राच्या पुत्राला, या महाराष्ट्राच्या पुत्राला. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून तुम्ही महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांचे जे दर्शन घडवले ते आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या विचारांची ही शिदोरी आम्ही नक्कीच सोबत घेऊन जाऊ. यानंतर आभार प्रदर्शन. अध्यक्षांच्या विचारांना प्रेरित होऊन आता आपण या सोहळ्याच्या अंतिम टप्प्याकडे म्हणजेच आभार प्रदर्शनाकडे वळणार आहोत. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजेच आभार मानण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माननीय इथं आभार मानणाऱ्या सरांचे नाव घ्यावे यांना. यानंतर समारोप सांगता. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, कपाडी लावला टिळा रांगडा या मातीचा, कपाडी लावला टिळा रांगडा या मातीचा, हृदयात धडधडतो नेहमी महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काहीतरी खास देणार आहे. हां, नक्कीच देणार आहे. पण त्यापूर्वी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सूत्रसंचालन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच सूत्रसंचालनासाठी आणि प्रभावी सूत्रसंचालक बनण्यासाठी आपल्या मराठी सूत्रसंचालन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर तुमच्यासाठी खास आहे ती आजच्या सूत्रसंचलनाची संपूर्ण लिखित PDF स्क्रिप्ट, जी तुम्ही आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून अगदी मोफत डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शब्दांचे वैभव जपा आणि मंचाची शान वाढवा. खूप खूप धन्यवाद.